नमस्कार, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण 40 छातीच्या कटोरीचा ब्लाऊज शिवणार आहोत। या ब्लाऊजची पेपर कटिंग मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पहिले पाहून घ्या। आता हे मी पेपर कटिंग आखून घेते। सर्व पार्ट व्यवस्थित आखून घ्यायचे। आपण डायरेक्ट कपड्यांवरती पण माप टाकू शकतो, पण नवीन शिकणाऱ्यांना जरा जड अवघड जातं, त्यामुळे तुम्हाला मी पहिले पेपर कटिंग शिकवते। कपडा कमी असेल तरी आपल्याला ॲडजस्ट करता येतो। या ठिकाणी बघा, क्रॉस पट्टीला कपडा कमी पडतोय तर तिथं आपण जोड देणार आहोत। पहिले बाही आखून घेते मी। क्रॉस पट्टीच्या साइडला आपल्याला जोड द्यावी लागणार आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी पेपर कटिंग खूप सोपी। आता आखल्यानंतर आपण अस्तर कट करून घेऊ। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही टिप्स सांगत असते। तुम्ही कमेंट्समध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत असते, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत जा। एक्स्ट्राचं कापड घेत नाही मी कटिंग करताना, बघू शकता। एक्स्ट्राचं कापड घेतलं की काय होतं, ब्लाऊज कमी जास्त होतो। आता एकाने काल मला बाहीबद्दल विचारलं होतं की बाही त्यांची लहान मोठी होती, तर मग कटिंगमध्ये जर तुमचा फरक पडला तरी बाही लहान मोठी होते, जोडताना लहान मोठी होते, तर पाव इंचावरतीच जोडून घ्यायची। आता ही क्रॉस पट्टीला मी जोड देणार आहे। आता ब्लाऊज कट करून घेऊ आपण। सर्वप्रथम बाही कट करून घ्यायची। बाहीला थोडासा कपडा कमी पडतोय तर बाहीला पण जोड येणार आहे। या ठिकाणी बघा, प्रत्येक पार्ट व्यवस्थित ब्लाऊज वरती ॲडजस्ट करून घ्यायचा। ब्लाऊज शिवणं हे प्रत्येकाला खूप अवघड वाटतं, पण अवघड असं काहीच नाही। फक्त आपण लक्षात ठेवायचं प्रत्येक पार्ट कसे जोडले। क्रॉसपट्टी जोड असल्यामुळे मी पेपर घेऊनच क्रॉसपट्टी ब्लाऊजची काढली। मागील बाजूला मी धडी घेत नाहीये, तर आपण गळ्याला डिझाईन देणार आहोत। पॅच न देता डिझाईन कशी करायची ते मी दाखवणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। कटिंग सुद्धा व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून घ्यायची, म्हणजे शिवताना गोंधळले जात नाहीत। आता ही धडी व्यवस्थित कट करून घ्यायची।
आता आपण शिवून घेऊया। सर्वप्रथम सर्व अस्तर जोडून घ्यायचे ब्लाऊजला। नेहमीप्रमाणे पहिले क्रॉस पट्टी तयार करून घ्यायची। जेवढी व्यवस्थित फिनिशिंग करता येईल तेवढी करायची। एक्स्ट्रा टिप देताना सुद्धा जास्त कपडा सोडायचा नाही। पहिल्या टोकापासून जेवढी आपण लाईन घेतली त्याच लाईननी टिप मारायची। जर तुम्ही पहिले कमी घेतली आणि नंतर पाव इंचावरती गेलात तर व्यवस्थित फिनिशिंग दिसणार नाही। तर तुम्ही पाहू शकता मी क्रॉस पट्टी कशी तयार केली। आता कटोरीच्या साईडची बाजू आपण तयार करून घेऊ। अस्तर जोडण्याची पण एक कला आहे। तुम्ही बघू शकता पाव इंचावरतीच मी टिप मारतीये। आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते नंतर कट करून घ्यायचं। आता कटोरीला पण त्याचप्रमाणे टिपा मारून घ्यायच्या। दोन्ही एकमेकांसमोर ठेवूनच, कारण की कपडा सेम दिसतोय। अशा वेळेस कटोरी आणि ब्लाऊज पीसची कटोरी समोरासमोर ठेवूनच एकमेकांवरती टिपा मारायच्या, नाहीतर कधी कधी एकाच साईडच्या दोन्ही बाजू होतात। आता हे कट करून घ्यायची साईडची बाजू। तुम्ही जुने व्हिडिओज पण पाहत जा, कारण बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्ही जे प्रश्न मला कमेंट करून विचारतात ते नेहमी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले असते, त्यामुळे आधीचे व्हिडिओ पण पाहत जा। आता कटोरीचे टक्स पॉइंट मी 3.25 वर घेते, साईडचे 3 इंचावर। दोन्हीचा मध्यबिंदू 9 आहे तर 4.5, खालून 2.5 इंच तिन्ही टोक एक जॉईन करून घ्यायचे। त्याच्यावरती दुसरी कटोरी ठेवून एकमेकांवरती मार्किंग करून घ्यायची। अशी व्यवस्थित मार्किंग करून घेतली की टक्स एका साईडला होत नाहीत, दोन्ही सेम येतात। साईडच्या बाजूला पण टिप मारायची, ती डबल मारून घ्यायची। कधी पण कपडा कुठेही ताणायचा नाही। क्रॉस पट्टी लावताना पण व्यवस्थित काळजी घ्यायची, जास्त पुढे पण जाऊ द्यायची नाही।
मला एकाने विचारलं होतं, आतल्या साईडला क्रॉसपट्टी लावत नाही तुम्ही, मी वरून लावते, कारण की वेळ पण वाचतो आणि फिनिशिंग पण व्यवस्थित येते, त्यामुळे मी अशा पद्धतीने क्रॉसपट्टी लावते। तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीस्कर वाटतं त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता। अशा पण पद्धतीने क्रॉसपट्टी चांगली दिसते। आता हुकची पट्टी लावून घ्यायची। दाब टीप द्यायची, नाहीतर डायरेक्ट अशी टीप मारून घेतली तरी चालते। तुम्ही नवीन असाल तर दाब टीप नक्की मारा। आतल्या साईड दुमडून टीप व्यवस्थित मारून घ्यायची। लूक लावताना खालच्या बाजूने लावून घ्यायची। लूकची पट्टी थोडीशी मोठीच घ्यायची। साईडला टीप मारून पाचच्या हिशोबाने मार्किंग करून घ्यायची। लूक करताना बारीक टीप ठेवायची। तुम्हाला हातावरचे मिळून लूक मी दाखवणार आहे कसे बनवायचे ते, त्यासाठी मी खास एक व्हिडिओ बनवणार आहे। हुक कसे लावायचे, लूक कसे लावायचे, बटन कसे लावायचे, काच कशी बनवायची, हातशिलाई कशी करायची। हुक आणि लूक झाल्यानंतर चेक करून घ्यायचं। कधीही झाल्यानंतर चेक करायला विसरायचं नाही। तर आता बघा हुक पाव इंचानी थोडंसं वरती गेलंय, तर ते कट करून घ्यायचं। व्यवस्थित बरोबर चेक करायचं। प्रत्येक पार्ट झाला की चेक केल्याशिवाय पुढचा पार्ट करायला घ्यायचा नाही। आता ही बाही दाबटीप देताना सुद्धा अस्तरच्या कपड्यावरती व्यवस्थित दाबटीप द्यायची। अस्तरच्या कपड्याला गुढी पडणार नाही हे काळजी घ्यायची। बाहीवरती सर्वप्रथम नजर जाते। फिनिशिंग व्यवस्थित असेल तरच साडी पण छान दिसते, म्हणून ब्लाऊजची फिनिशिंगची काळजी नेहमी घ्यायची। डावा हात कधीही कपड्यावरती असला पाहिजे।
आता आपण पाठीची बाजू बघू शकता, नेहमीप्रमाणे लावते त्याचप्रमाणे लावली आहे. पाव इंचावरती मी टीप मारून घेते. आता साइडने टीप मारून घेऊ. आता खालून एक टीप मारून घेऊ. आता हा पंचकोनी गळा आहे, तर त्याला पॅच न लावता आता डिझाईन कशी बनवायची ते मी दाखवते तुम्हाला. सर्वप्रथम कधीही लेस लावायच्या पहिले किंवा बॉर्डर लावायच्या पहिले टक्स मारून घ्यायचे. बॅकचे टक्स मारल्यानंतरच कुठलीही डिझाईन करून घ्यायची. बरोबर कट करून घ्यायचे दोन्ही सेम. जिथे कोण येतात त्या ठिकाणी घडी घातल्याशिवाय टीप मारायची नाही. एक चून आलीच पाहिजे. हे बघा, कॉर्नरला बरोबर मी एक चून मारून घेतेय. चून मारताना पण व्यवस्थित काळजी घ्यायची, गळ्यावरती बॉर्डर आली पाहिजे. चून परत वरती आपण टीप मारत येत असताना व्यवस्थित ती चून करून घ्यायची. घोळ आला नाही पाहिजे. जिथं कोण येतो त्या ठिकाणी सुई उचलायची नाही. आता ही एक बाजू झाली, दुसऱ्या बाजूला पण त्याचप्रमाणे करायचं. पण ह्या वेळेस आपण खालच्या बाजूनी टीप मारून घेणार. चून बघा व्यवस्थित घ्यायची
जेवढं आपण ब्लाऊज शिवताना काळजी घ्याल तेवढं तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसेल. करायचं म्हणून करायचं नाही. बघा डिझाईन किती छान झाली. आता राहिलेल्या ठिकाणी आपण टिप मारून घेऊ. याच्यावरती तुम्ही लेस सुद्धा लावू शकता आणि मी पण लावू शकत होते, पण ह्या कस्टमरचा ब्लाऊज आहे, त्यांच्या साडीमध्ये कोणत्या कलर आहे तो माहीत नसल्यामुळे मी याला लेस लावलेली नाही. गळ्याला आणि साईडला लेस लावली तरी छान दिसला असता ब्लाऊज आणखीन याच्यापेक्षा. साधी सोपी डिझाईन कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंट्समध्ये कळवा. बघा तुम्ही डिझाईन किती छान झाली आहे पॅच न देता. अशा मी अनेक तुम्हाला डिझाईन प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवेन, वेगवेगळं असं काहीतरी. आता आपण गळ्याला पट्टी लावून घेणार आहोत. नेहमी लक्षात घ्यायचं, गळ्या फिनिशिंग करून घ्यायची, कट मारायचा आणि वरतून गळपट्टीवरती दाबटीप द्यायची. पाव इंचावर किंवा कडेला गळ्याला टीप मारली तरी चालते. पूर्ण नाही मारायची, इथे मारली गेली तरी मी थोडीशी उसवते. दुसऱ्या साईडचं पण तसंच करून घ्यायचं. गोलाकार येईल तिथं चून द्यायला विसरायचं नाही. आता मागची आणि पुढची बाजू जोडून घेऊ. गळ्याला डिझाईन केल्यानंतर कसं जोडायचं ते बघून घ्या. जी गळ्याला आपण गळपट्टी लावलेली असती ती मागच्या बाजूला दुमडून घ्यायची आणि लॉक करायचं. डबल टिप मारायची. बघा फिनिशिंग कशी दिसते. दोन्ही साईडला त्याच पद्धतीनं करून घ्यायचं. दोन्हीकडली फिनिशिंग बघू शकता.
आता साईडची बाजू चेक करून घ्यायची। या ठिकाणी बघा समोरील बाजूला पाव इंच जास्त झालेला आहे, तर ते कट करून घ्यायचं। बाही लावायच्या पहिलेच हे चेक करून घ्यायचं असतं आणि बाही सुद्धा चेक करून घ्यायची। एकाने मला सांगितलं होतं मोंढ्याच्या बाजूला त्यांचे खालीवर येतं, तर ते येणार नाही। म्हणून मी म्हणते प्रत्येक वेळेस चेक करायचं, चेक केल्यानंतरच पुढच्या बाजू करायला घ्यायची। बाही लावायच्या पहिले सुद्धा बाही चेक करून घ्यायची, बसते की नाही। आणखीन कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता, मी नक्कीच त्याविषयी सांगत जाईन। डबल टिप मारायला विसरायचं नाही। आता आपण साईडची बाजू जोडून घेणार आहोत, तर बघा सेम आलेला आहे। आपण चेक करून जर प्रत्येक पार्ट जोडत गेलो का कुठेही चुकत नाही, हे तुमच्या लक्षात आलंच असेल। दोन्ही साइड टिप मारून झालेली आहे, तर आता आपण फिटिंग करून घेऊया। लूप पासून किंवा हुक पासून टेप पकडायचा। यांची कमर घेर 33 आहे। उरलेल्या भागाचे 4 घडी घालून मोजून घ्यायचे, 2 आलेला आहे। मोंढा फिटिंग त्यांची 8.5 आहे। दंडघेर 6.5 आहे। दुसऱ्या साइडचे पण त्याचप्रमाणे कमर घेरला 2 इंच, मुंढ्याला 8.5, दंडघेर 6.5। टिप मारताना लॉक करून घ्यायला विसरायचं नाही। मोंढ्यापाशी आल्यानंतर थांबायचं आणि दंडघेरापर्यंत लॉक करून घ्यायचं। तुम्हाला कसा वाटला हा 40 छातीच्या कटोरीचा ब्लाऊज? शिवण्याची पद्धत, गळा सोप्या पद्धतीने, तर मला नक्की कळवा। आणखीन तुम्हाला नवीन काय हवं असेल तर तुम्ही सांगू शकता, तर मी त्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। कसा ब्लाऊज हवाय, डिझाईन कशी हवी आहे। आता हा पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते। फिनिशिंग बघू शकतात। साइडची पण बाजू बघू शकतात। मोंढ्याला पण सेम आलेला आहे दोन्ही साइडला।
मागील डिझाईन बघू. एकदम छान झालेला आहे ब्लाऊज. या ब्लाऊज बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तरी विचारू शकता. गळ्याच्या डिझाईन अशा सोप्या सोप्या मी बऱ्याच तुम्हाला दाखवेन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद.